सोलापूरच्या सराफ बाजारातील शेटे मार्केटमधील सुमारे 100 वर्ष जुनी इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या सराफ बाजारातील शेटे मार्केटमधील सुमारे 100 वर्षे जुनी इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील छताचे लाकडी तसंच लोखंडी भाग पूर्णपणे कुजलेले आहेत। बाजारात दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते। सन 2005 पासून सोलापूर महापालिकेनं ही इमारत धोकादायक असल्याच्या अनेक नोटिसा जागा मालक आणि भाडेकरूंना दिल्या आहेत। स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात इमारत तात्काळ रिकामी करून पाडण्याची शिफारस करण्यात आलेली असतानाही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद तसंच न्यायालयीन प्रकरणांमुळे पाडकाम रखडलं आहे। या इमारतीमुळे आसपासच्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महापालिकेनं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी नागप्पा शेटे आणि जगदेवप्पा शेटे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना केली। सराफ कट्ट्यात आमची शेटे मार्केट नावाने 100 वर्ष जुनी इमारत आहे। ती अजून सध्या धोकादायक स्थितीत उभी आहे आणि त्या इमारतीजवळ सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेले 2 लिंग आहेत, बंडेश्वर लिंग आणि भद्रेश्वर लिंग। तर भाविक 68 लिंगासाठी येत असतात। तर भाविकांच्या अंगावर सदर इमारत कोसळून कुठलीही जीवितहानी होऊ नये ही खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि सोलापूर महानगरपालिकेने घ्यावी ही आमची मागणी आहे। तर तात्काळ काहीतरी ठोस उपाययोजना करून सदर धोकादायक इमारतीचा जो भाग कोसळण्यास म्हणजे आता अत्यंत धोकादायक स्थिती तो तरी कोसळू नये भाविकांवर ह्याची खबरदारी घेण्यात यावी प्रशासनाने। येथील हे संपूर्ण 800 हेक्टर परिसर हे संपूर्ण इमारत 100 वर्षाखाली जुनी व धोकादायक आहे। इतर नागरिकांनी खबरदारीने राहावे। हो, आम्ही वेळोवेळी दरवेळेस सारखं महापालिकेला दरवेळेस नोटीस म्हणजे महापालिकेत तक्रार केलेली आहे। महापालिकेने आम्हाला नोटीस दिलेली आहे। आमची मागणी फक्त धोकादायक इमारत पाडण्यात यावी, जीवितहानी टाळण्यात यावी। ही धोकादायक इमारत आम्ही स्वखर्चानं पोलीस बंदोबस्तात पाडून घेण्यास तयार आहोत, मात्र महापालिकेनं तसं लेखी पत्र द्यावं अशी मागणीही शेटे बंधूंनी केली।